उन्हाळा सुरू झाला असून उन्हाच्या तडाख्यामध्ये आता वाढ होत आहे. आज जर बघितलं तर लासलगाव येथे 36 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालेली आहे. या ठिकाणी मी आता लासलगाव बस स्थानकाच्या आवारात आलेलो असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का नवीन बस स्थानकाची इमारतीचे काम सुरू आहे. या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी सुविधा या ठिकाणी नाहीये. या ठिकाणी जर बघितलं तर आपण प्रवासी एसटीची वाट पाहण्यासाठी पत्र्याच्या या ठिकाणी काही आडोसा आहेत त्या ठिकाणी ते उभे राहून एसटीची वाट पाहत आहे. तर या ठिकाणी प्रवाशांना जे काही बसण्यासाठी किंवा या ठिकाणी सावलीमध्ये उभं राहण्यासाठी काही व्यवस्था केली पाहिजे, तर ती काही बस म्हणजे एसटी आगारकडून केलेली नाही किंवा या ठिकाणी प्रवाशांकडून आपल्या या ठिकाणी ठेकेदाराकडून केलेलं नाहीये. तर मावशी, तुम्ही या ठिकाणी किती वेळेपासून उभा आहेत? या ठिकाणी उन्हात उभं राहावं आम्हाला एक लागतंय, तास झाला. काय सांगाल? एक तास झालेला आहे आम्हाला. आम्ही उन्हात उभे आहे. येथे त्यांनी सावलीची व्यवस्था करायला पाहिजे. लोकांना उन्हाचा त्रास होतो, तर अशी काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी. हे काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे, तर लोकांना त्रास होतो या सगळ्या गोष्टी. आणि वेळेत गाड्या नसतात. भाऊ, तू या ठिकाणी केव्हापासून उभा आहे आणि तू उन्हामध्ये उभा आहे? तू उन्हाचा त्रास होतोय का काय? आता होळीपासून उन्हाचा चटका वाढत चाललेला आहे. हे बस स्थानकाचं काम मागील वर्षापासून बरेच दिवसापासून चालू आहे. अजूनही त्या कामामध्ये गती दिसत नाही आणि ते पूर्ण झालेलं दिसत नाही. इथं शाळकरी मुले, अशा वृद्ध महिला, मध्यमवयीन अशा व्यक्ती उन्हाच्या चटक्यामुळे आजारी पडू शकतात. तर इथं प्रशासनाने तात्पुरते का होईना सावलीची व्यवस्था करायला पाहिजे. आणि इथं कुठल्याही प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही, काही नाही, झाडं पण नाही. त्याच्यामुळे हे पत्रे उभे लावण्यापेक्षा आडवे लावून याची सावली तरी करायला पाहिजे. एकंदरीत पाहता या ठिकाणी प्रवाशांना उन्हामध्ये नाक त्रास सहन करावा लागतोय, तर या ठिकाणी सावलीची व्यवस्था केली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी प्रवासी करत आहेत. उमेश पारिक, टीव्ही 9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.